उद्या देशभरात मॉक ड्रिल केलं जाणार आहे। युद्धाचा सायरन वाजणार आहे। मात्र हे खरं युद्ध नाहीये, तर युद्धावेळी नेमकं काय करावं याची मॉक ड्रिल उद्या घेतली जाणार आहे। ज्या देशांमध्ये सतत युद्धाचा धोका असतो तिथे हवाई हल्ल्याचा सायरनचा वापर काही सेकंद आधी इशारा देण्यासाठी केला जातो, ज्यामुळे लोकांना लपण्यासाठी थोडा वेळ मिळतो। मोठ्या शहरांमध्ये जर तुम्ही गर्दीच्या ठिकाणी असाल तर एअर सायरन रेड अलर्ट ऐकताच तुम्ही ताबडतोब जवळच्या सुरक्षित ठिकाणी जाऊन लपू शकता। मॉक ड्रिल मध्ये नेमकं काय करायचं? हवाई हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सायरन अलर्ट असणार आहे। आणीबाणीच्या परिस्थितीत क्रॅश ब्लॅकआउट म्हणतात याला। शत्रूच्या हल्ल्यावेळी सर्व लाईट्स बंद ठेवण्याचा सराव असतो। महत्त्वाची ठिकाणं ओळखणार नाहीत अशा पद्धतीने आच्छादित करणं गरजेचं आहे। विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांसाठी नागरी संरक्षण प्रशिक्षण दिलं जाणार। आपत्ती काळात स्थलांतर योजनेचा सराव। घरातले दुकानातील रस्त्यांवरील सर्व लाईट्स बंद करा। लाईट सुरू राहिल्यास शत्रूच्या विमानांच्या नजरेस पडतात। लाईट्स बंद केल्यानंतर घरातून बाहेर पडत सुरक्षित ठिकाणी जमावं। इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस तातडीने बंद करावीत। ज्वलनशील गोष्टी सुरक्षित जागी ठेवा। कुणी जखमी झाल्यास सुरक्षित ठिकाणी हलवावं। आता दिल्लीतून एक महत्त्वाची बातमी आहे। केंद्रीय गृह मंत्रालयाची आज दिल्लीत महत्त्वाची बैठक होणार आहे। केंद्र सरकारने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना 7 मे रोजी मॉक ड्रिल घेण्याचे आदेश दिले। या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह सचिवांची राज्यातील सचिवांसोबत बैठक होणार आहे। सकाळी 11:15 वाजता ऑनलाईन बैठक होईल। या बैठकीला एनडीआरएफ, एचडीआरएफ अधिकारी उपस्थित राहणार आहेत। देशात 244 जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिल घेण्यात येणार आहे। या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी प्रमोद जगताप फोन लाईन वरून जोडले गेलेत। प्रमोद, काय सांगाल, ही नेमकी कशा पद्धतीने तयारी करावी लागणार आहे? आज शामल खरं तर 11:15 वाजता ही बैठक होणार होती, पण बैठकीला अद्यापपर्यंत सुरुवात झालेली नाहीये। उद्या देशामध्ये ज्या पद्धतीने मॉक ड्रिल होणार आहे त्या मॉक ड्रिलच्या पार्श्वभूमीवरती ही बैठक जी आहे ती केंद्रीय गृह सचिवांची सगळ्या राज्यांच्या सचिवांसोबत होत आहे आणि म्हणूनच या बैठकीला जे आहे अत्य महत्त्व आलेलं आहे। मी केंद्रीय गृह मंत्रालयाच्या समोरच उभा आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी मागच्या काही वेळापासून अधिकारी जे आहेत, प्रमुख अधिकारी, ते पोहोचायला सुरुवात झालेली आहे। प्रामुख्याने जर सांगायचं झालं आता सिव्हिल डिफेन्सचे अधिकारी असतील, डीजी असतील किंवा दुसरीकडे जर बघायला गेलं तर एनडीआरएफचे डीजी जे आहेत ते देखील बैठकीला पोहोचलेले आहेत। प्रमुख अधिकारी बैठकीसाठी या ठिकाणी पोहोचत असल्याचं बघायला मिळतंय। ज्या पद्धतीनं राज्यांच्या नेमकं कशा पद्धतीनं तयारी आहे त्या सगळ्या तयारीचा आढावा या बैठकीमध्ये जे केंद्रीय गृह सचिव आहेत ते घेतील आणि राज्यांना कशा पद्धतीने मॉक ड्रिल करायचं याच्या सूचना देखील या बैठकीमध्ये दिल्या जाणार आहेत। शामल 1971 नंतर आपण जर प्रामुख्याने सांगायचं झालं तर अशा पद्धतीचं पहिल्यांदाच 1971 नंतर मॉक ड्रिल होतंय। त्यामुळे मॉक ड्रिलची तयारी कशा पद्धतीची असणार आहे, मॉक ड्रिल सक्सेस यशस्वी कशा पद्धतीने होणार याच्या सगळ्या सूचना या बैठकीमध्ये दिल्या जातील। राज्याचा प्रत्येक राज्याची नेमकी तयारी कशा पद्धतीने आहे, कुठे कोणत्या ठिकाणी हे मॉक ड्रिल घ्यायचं आणि मॉक ड्रिल करताना खबरदारी कशा पद्धतीने घ्यायची या सगळ्याच्या सूचना या बैठकीमध्ये दिल्या जाणार आहेत। थोड्याच वेळामध्ये केंद्रीय गृह सचिव बैठकीसाठी पोहोचतील आणि त्यानंतर ही बैठक होणार आहे। पण सगळ्या राज्यांच्यासाठी आणि मॉक ड्रिलच्या पार्श्वभूमीवरती होणारी ही बैठक अत्यंत नक्कीच धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। या मॉक ड्रिल नंतर सामान्य जनता देखील सतर्क राहील।